हा कार्यक्रम पूर्ण जगामध्ये 199 देशामध्ये करत आहे। कारण 21 जून हा दिवस का 21 तारीख का हे ठरली त्याचं कारण आहे, सगळ्यात मोठा दिवस हा 21 तारखेला आहे म्हणून त्यांनी 21 तारीख ठरली आहे। आणि सगळ्यांनी हा 21 जूनला घराघरांत हा योग पोहोचावा, कारण हा योग पूर्ण जीवनाचा एक जीवन सहारा आहे। एक शरीर एक बरोबर ठीक असेल तर सगळं ठीक होतं, अन्यथा ठीक होत नाही। म्हणून सर्वप्रथम आपल्या शरीराला यायला पाहिजे आहे। म्हणून सगळे 21 जूनला पूर्ण गावागावामध्ये घराघरापर्यंत हा योग पोहोचावा हीच विनंती। 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस हा जो आपण आता साजरा करणार आहोत, तर हा योग दिवस हा आंतरराष्ट्रीय योग दिवस 12वा योग दिवस आहे। 27 सप्टेंबर 2014ला आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये भाषण दिलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी आपल्या योगाविषयीचा प्रचार प्रसार कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती दिली। त्यावेळी 193 देश त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि 175 देशांनी त्या योग दिनानिमित्त पाठिंबा दिला होता। त्यानंतर 11 डिसेंबर 2014ला योग दिनाची तारीख ठरली, ती म्हणजे 21 जून। 21 जून ही तारीख ठरवण्याचा उद्देश असा होता की 21 जूनला सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र, म्हणजे साधारणतः 14 तास दिवस आणि 10 तासची रात्र, म्हणून त्यांनी हा 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्यात आलं। आणि साधारणतः त्यावेळेला जवळजवळ 200 देशांनी यात सहभाग घेऊन आता जास्तीत जास्त देशांमध्ये हा योग दिवस मनवला जातो। योग दिवसाचं महत्त्व सांगायचं म्हणजे, आणि यावर्षीची जी थीम आहे ती निरोगी निरामय जीवन जीने की कला ही यावर्षीची योग दिनाची थीम आहे। आणि विशेषतः ज्येष्ठांसाठी यावर्षीचा जो योग डे आहे तो ज्येष्ठांना समर्पित करण्याचं मानस आहे। आणि सगळीकडे हा योग दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा होणार आहे। आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तहसीलमध्ये, गावागावामध्ये, शाळांमध्ये हा उत्सव साजरा होणार आहे। शासकीय इतमानाने वर्ध्याला तालुका स्टेडियम ग्राउंडवरती हा योग दिवस साजरा होणार आहे। जवळजवळ 2000 लोकांचं टार्गेट दिलेलं आहे। साधारणतः 2000 ते 3000 लोक तिथे गोळा होण्याची शक्यता आहे। योगाचा ते लाभ घेणार आहेत आणि आम्हा योग शिक्षकांच्या माध्यमातून आम्ही त्यांना त्या योग दिवसाचं महत्त्व पटवून देणार आहोत। आणि पतंजली योग समितीच्या वतीनं तिथे हा योग दिवस दरवर्षी तर आम्ही साजरा करतोच, यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्याचा आमचा मानस आहे। धन्यवाद।